पाप आहे. अरे भजनात रंगू देत नाही त्याचं कारण पाप आहे. अरे मायबाप कळत नाही पाप आहे. अरे माणुसकी समजत नाही पाप आहे. अरे संतांना सुद्धा मूर्ख म्हणतो येड्या हेच तर पाप आहे. जे हित कळू देत नाहीये. मग हितासाठी जाग त्याच्याकडे आहे जो पुण्यवान आहे. आता पुण्यवान कोण आहे? हरिमुखे त्याच्या मुखात अखंड चिंतन. आता जो पुण्यवान आहे त्याच्याकडे पापाचं लक्षण नाहीये. तो जागा आहे. जो जागा आहे त्याचं कारण त्याचे माय बाप कर्माने श्रेष्ठ. धन्य माता पिता काय सांगतो. आता हे मी एकटी म्हणत नाहीये. माऊली म्हणतात ज्ञानोबा आहे ज्ञानियांचं ज्ञानी योगियांचं योगी. तेही म्हणतात माझं नाही विठ्ठला ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधरे निवृत्तीने दिदले माझ्या हाती. निवृत्ती दासू अवधारी जोशी. हे मला नसतं वाढवता आलं पण मी दास त्याचा आहे. त्या निवृत्तीनाथांची माझ्यावर पुण्याई आहे म्हणून कळतंय. मग मायबाप जन्मदातेच असावे असं नाहीये. आता मायबापाचा विचार केला तर नामदेवरायजीला माय मानतात ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारायजीला माय मानतात ती मदालास आहे. जिने सामर्थ्याने पाळण्यामध्येच आपल्या लेकराला शुद्धता प्राप्त करून द्यावी ती मदालास. ज्ञानोबाराय तिला सामर्थ्याने माय मानतात. आता जनाईजीला माय मानते ती माय माझी पंढरीची. ये गे एक विठाबाई माझे पंढरीचे आई. ये गे एक विठाबाई माझे पंढरीचे आई. ये गे एक विठाबाई माझे पंढरीचे आई. कल्पनेची बाधा. आमच्यासाठी मायबाप एकच मालक एकच मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव
चाके चाके पलती जागल्याशिवाय तो जागवणार नाहीये आणि तिथं जागा झाल्याशिवाय जो जागवता आहे तो सामर्थ्याने रक्षण करणार नाहीये. म्हणून माझं तो कवरांचं वर्णन आहे जो असे जागता. आता जाग होणं म्हणजे काय? अखंड चिंतन विठोबाचं. चला ते जमलं तो जागा आहे त्याच्यात तेवढं ताकद आहे की ते जाग करू शकतंय. तुम्हीच विचार करा जे अभंग जगाच्या मालकाला जाग करतात ते तुम्ही आम्हाला जाग करणार नाहीत का? कारण ह्या अभंगाने जाग कुणाला केलंय? पुढा पांडुरंगाचा दर्शन त्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. पुढा पांडुरंगा प्रभात समयोपाकेला वैष्णवांचा मीना गौरा पायी तारलेला. गाळवंटापासून महाकाळापर्यंत सुरवराची माती जगाच्या मालकाला जाग करायची ताकद जर या अभंगात आहे तर ते तुम्ही आम्हाला जाग करणार नाहीत का? म्हणून तो करायचं काय? काही नाही महाराज. सावध झालो सावध झालो तो करायचं समजा भजन करतोय. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी 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 माझ्या मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या आपण माणसांवारी ह्यातली उठली तर आपली चुकायची महाराज. ते काय सोपं असतं करा. पण सावध आहे तो भजनी आहे. जो सावध नाहीये तो भजन करत नाहीये. आणि आनंद तर भजनातच आहे जे अखंडित चालतंय. ज्याला कुठल्याच प्रकारचा कलंक नाहीये, द्वेष नाहीये, विध्वस्त नाहीये, ज्याला कुठल्याच प्रकारचा इटाळ वाटाळ नाहीये हे भजन. उचनीचे काही नेणे भवंत तिष्ठे भावभक्ती देखुनिया ते भजन आहे दादा. जो कुठल्याच प्रकारचा आम्हाला कर्मकांड दोतांड शिकवत नाहीये. जे सावध करताय. सावध याचा अर्थ चुकीच्या मार्गाने जाऊ देत. सावध करताय. नाही शिकवत कर्मकांड, नाही शिकवत दोतांड, नाही शिकवत चुकीच्या प्रेरणा, नाही शिकवत चुकीच्या परंपरा, नाही शिकवत चुकीचं ज्ञान. ते अभंग आहे, ते भजन आहे, ते नामचिंतन आहे. जे मला कळवून देत आहे देवा एक तू आहे जो माझं रक्षण करतोय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. अर्जुना कुठल्या गोष्टीकडे वळतोयस तू? अरे सक्षमतेने लक्षात घे तिथे अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूतही मी अनुरेणुही मी. त्याला म्हणायची गरज नाही. अखंड चिंतन विठोबा. म्हणून तर तुकोबराय सांगतात आपुला तो एक तिने विना शिवा सुख नव्हे. 24च्या 24 अवताराचे अभंग तुम्हाला वारकरी संप्रदायात सापडतील. पण तुकोबराय सामर्थ्याने सांगतात आमच्यासाठी सामर्थ्याने सुद्धा माझे डोळा जडो तुझे मूर्ती. पुढे उत्तर आहे रखमाईच्या पती. आम्हाला तो रखमाईचा पतीच एकमेव आहे. एक गाव आम्ही विठोबाचे आणि काय काम. मग हे हित हे जागर राहणं ही सावधता तुझं नामचिंतन. लोक बरेच विचारतात काय कळतं काय देतं काय देवाचं ना. काय दिलं नाही सांगा. काय दिलं नाही तर सांगा.
तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडे करायची ताकद आहे विठ्ठलाच्या नामात आहे. अजून काय सांगायचं. लोक म्हणले तोंडाला तर म्हणून काही बोलतं का ताई. गाढवाचं कुठं घोडं होतं का. बघायचं का. लय लांब जाऊ नका. तुम्हाला जे दिसतंय ते गाढवाचं घोडंच आहे. येडेव आम्ही गाढवच आहे महाराजांना. कुठं फार अक्कल आहे. पण जेव्हा अहंकार येतो ना तेव्हा मात्र सगळं नाशाला जातं. आणि हे कितीही तुम्ही म्हटलत ना तरी ज्ञान आलं की अहंकार, ज्ञानाची पहिलीच पायरी अहंकार आहे. मग ते थोडं असो नाही तर जास्त. जेव्हा 4 माणसं मानतात तेव्हा लोक म्हणणार ना ताई काय छान कीर्तन केलं. ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. तर याची अक्कल ताईला पाहिजे. जो सांगतोय त्याला एवढं ज्ञान त्यातलं नाहीये. आपल्या गुरुवर याने आपल्या बापाने पांडुरंग परमात्म्याने जेव्हा कौतुक करावं आणि देव कौतुक केल्याशिवाय सोडत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो कौतुक करू. त्यांच्यावरच आहे कृपा अनंत वाचकाची. हे दिसतोय मी पण हे प्रारब्ध आहे. धन्य माता पिता हे माझं नाहीच आहे विठ्ठला. 5 मिनिटं महाभारतात जाऊ लगेच भारतात येऊ. 5 मिनिटं जस्ट 5 मिनिट्स. चला काढू का तिकीट. चला महाराज सर काय त्याला काही वेळ लागतो. गेले महाभारतात सगळ्यात ज्ञानी कोण आहे. द्रोणाचार्य. सगळ्यात ज्ञानी कोण आहे. द्रोणाचार्य. 7 मंडल केंद्रबिंदू. महाराज असं सुंदर चक्र बिकळ केलंय. आता अर्जुन म्हटला मी जाऊ का. धर्मराजा म्हटले तू गेलास तर बाहेरचं युद्ध हारलं जाईल. अभिमन्यू म्हणला मी जाऊ का. जातोस का जा. अभिमन्यू चक्रव्यूहात गेला खरं पण त्याला बाहेर यायचं ज्ञान नव्हतं. कारण गर्भात तो फक्त जायचं शिकलं होतं. माणसं म्हणतात कळतं का गर्भातलं. घालतात माय. आजकालची माणसं फार पुढच्या पिढीला नावं ठेवतात. आजकालची म्हातारी माणसं 12वर बसून सहज बोलतात. काय रे आजकालची पोरं वाया गेली. काय कळलं कसलं होतं आजकालची पोरं वाया गेली. हो तू मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळ. उभ्या मारुतीला राणी दाखव आणि आम्हाला पण लेकरं वाया गेली. महाराज तुमचं काही आमच्याकडे येणार आहे की नाही. का ग मा मिश्रा लावून नातवाचं मुख घेते ना आम्हालाच म्हण की लेकरं वाया गेली. अगं तुझ्या मिश्रीच्या वासानं मशेरानं दूध द्यायचं बंद केलं. आणि तू अरे विचार करा ना कुठून कुठं येत आहे. काहीतरी कारण असेल की नाही. आज माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पजा माळकरी, पंजाच्या 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 पंजा पजा माळकरीच होता.
थोडं तरी ज्ञान आलंच की आमच्याकडे, तेवढं थोडंही फार आहे. अहो नामचिंतन नका, ज्ञानाची गरजही नाही. अखंड मुखात नामचिंतन सुद्धा काही फरक नाही पडत आहे. नाही तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. विनंती आहे, नामचिंतनाचा अधिकार कधी असावा. पण महाराज अभिमन्यू गेला खरं, पण बाहेर यायचं ज्ञान नाही. केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला आणि बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे तिथंच पडला. जे लोकांनी याचा गैरफायदा घेतला, मानेवर लात मारली अभिमन्यूच्या, पाणी आलं डोळ्यातनं. अभिमन्यू रडताना अर्जुनाने पाहिला, राग आला अर्जुनाला. अर्जुन म्हणला, क्षत्रिय नामाने कलंक आहेस तू. एकतर पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे. तू पडला ती पडला, जगला ती जगला, वर्ण रडतो. अभिमन्यू म्हणला, बाबा पडलो म्हणून रडत नाही, डोळ्यात पाणी यायचं कारण आहे. जे गटाने माझ्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला, माझ्या मानेवर लात मारली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलंय. शोभला क्षत्रिय सोड जीव. अर्जुन म्हणला, शोभला क्षत्रिय सोड जीव. बाप जिवंत आहे तुझा, बाप जिवंत आहे तुझा. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मेलेला असेल, नाही मारला ना तर अर्जुन पण घेतो. स्वतःची चित्ता स्वतः रचला, उडी स्वतः मारत. आता पटपट बोला, पण कोणी केलाय? बोलत जा बरं तुम्ही. एक कीर्तन झालं, माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. इतकी मळेला बसल्याने बसल्या, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. जरा तरी प्रेम मिळून दाखवा. हा काय जिवंत रे, मी गेले बिले नाही. जरा तरी आनंदी सुद्धा चेहरा नाही. तुम्हाला इलेक्शनचा काळ आहे ना, तुम्हाला सवय लागली, घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही. घेतलं की मग असतं, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ यार. इथं बोल, इथं जगाच्या मालक पाठीशी उभा आहे, तुझ्या ते नाही तुला दिसत आहे, भल त्याच्या पाठीशी लागायला काही नाही. लई अवघड आहे ना का, पण तुमचं काही नाही म्हणा, काही घेतलेलं नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. तुझी दाढी जळू दे, माझी बिडी पिटू दे, माणसं आहे का रे आपण. आणि खरं म्हणा, कुठं आम्ही तरी प्रामाणिकपणा शिकवावा लोकांना. लईच अवघड आहे, पण काही म्हणा तुम्ही. बोलत जा दादा, काय तुमचं व्यवहार केलंय? तुमच्या गावा शेजारी नदी आहे का? नदी आहे का? नदी आहे, नदीला पाणी आहे का? आहे का नाही? तेवढं तरी सांगा, आहे का नाही? असलं तर लिहून टाका, नसलं तरी लिहून टाका. दगडावर आपटून मरते, पण तुमच्या गावात नगला का? यांच्या गावात नाही का नदी? तुमच्या गावात आहे का? तुम्ही लिहून टाका. कोणतरी लावा हातभार चांगल्या कामाला. नका बोलणं झाली, दिसती दगडावरी बसले ती दिसती नाश्ता कांदा करून द्या. बोलत जा. मला माहित आहे माझ्यापेक्षा तुमचं ज्ञान मोठं आहे, पण आपला लेकराच्या अधिकारानं तुम्ही बोलत जा, बोलत जा, बोलत जा. हा, मी काही तुम्हाला शास्त्रवेद उपनिषद विचारत नाहीये, साधा साधा प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर मी आता सांगितलं. आता पण कुणी केला? कुणी केला? अर्जुनानं. कुठल्या? भिका पाटलाच्या खालच्या आईच्या. अर्जुन कुठला? महाभारतातला. हा, अर्जुन महाराज. मग अर्जुनानं पण केलाय, कोणत्या अर्जुनानं पण केलाय. कशाचा? उद्या सूर्यास्ताच्या अगोदर जयद्रथ मारेल, नाही मारला तर स्वतःची चिता स्वतः रचेल आणि स्वतः उडी मारेल. आता पण अर्जुनानं केला, पूर्ण ड्रायव्हरनं केला. हे कळलं त्यालाच, कळलं पूर्ण ड्रायव्हरनं केला. सूर्योदय झाला, मला शंका पुकारणी झाली, युद्ध चालू झालं, सगळे जण शोधतात, पण जयद्रथ सापडत नाहीये. कारण जयद्रथाला माहित आहे, मी चुकून जरी दिसलो तरी विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन, चुकून जरी याच्या नजरेत पडलो तर जगणार. त्याच्यापेक्षा कूटनीती वापरली आणि जयद्रथ लपून बसला. आता सापडलाच नाही तर मारायचा कसा? आणि नाही मारला तर अर्जुन पणाला चुकणार आहे का? शब्द मोडणार आहे का? शब्द नाही मोडत दादा, पण माझ्या देवाचं काय कौतुक करू. भगवान श्रीकृष्णाने पितामह भीष्माला वचन दिलं, काही झालं तरी शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेलाय, पितामह भीष्माने चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतलाय. बाणावर बाण, बाणावर बाण, बाणावर बाण अर्जुनाला मारलाय. रक्तबंबा झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिलाय आणि वचन मोडावं, सुदर्शन चक्र फिरवावं आणि नाश करावा. आम्ही विचारलं देवाला, का हो शब्द मोडलात की? देवानं सांगावं, मी स्वतःच वरून वचन मोडू शकतो, पण भक्ताचं वचन सांभाळणं हे सामर्थ्य माझं कर्तव्य आहे, जे मी करतोच. देव स्वतःच वचन मोडतो, पण भक्ताचं मोडू देत. नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा, मी बोलतो आणि तू करतो अखंड चिंतन. मी फक्त तेवढंच केलं, तयाचा हरिक तो सांभाळतोच चकारात्मक. आता काय वर्णन करावं? पण अर्जुनानं केलाय. आता सूर्योदय झालाय तरी सूर्यास्त व्हायची वेळ आली तरी जयद्रथ सापडत नाहीये. आता जयद्रथ जरी हपडला नाहीये तरी अर्जुन चिता रचणार आहे, उडी मारणार आहे, शब्द चुकवणार. आता उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील, ही चिता रचून उडी मारूस तर ही मागं उभा टाकलेलं करीत काय होतं? तर आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे
संभाळीत तयाचा हरिक. आम्ही सांभाळतो म्हणतो ना, मग आता सांभाळलं पाहिजे. मग भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. तेवढ्यात अर्जुनाला देवाने सांगितलं आपल्याकडे नियम आहे, आम्ही जातो आमच्या गावात, त्याच्या अगोदर आमचा राम राम घ्यावा. आता बाय बाय करतो की नाही आपण गावाला जाताना, बाय बाय. हा मग बाय बाय करायचं दादा. आता राम राम करायला काही पुढेच माणसं आहेत का? चौबाजूनं माणसं आहेत जयद्रथाच्या अर्जुनाच्या. सगळीकडे फिरले अर्जुन, घालीन लोटांगण वंदीन चरण. सगळ्यांना राम राम करताना माग बघितलं, मागच्या गर्दीत माझ्याकडे चौकदार आहे, तिकडे जयद्रथ होता. मागच्या गर्दीत जयद्रथ होता. जयद्रथाला पाहिलं, अर्जुनाला वाटलं दिसून फायदा नाही, आणि देवाला माहित होतं हे येणार. अंतकाळाचे मानेगा. आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकाळ चुकवायचा, शत्रूच्या सुद्धा अंतकाळाला जायचं. मग आता तिथं जयद्रथ येणार देवाला माहित होतं. देवानं म्हणून सुदर्शन चक्र फिरून सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केलता. अर्जुनाला वाटलं जयद्रथ दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. हुशार आहात तुम्ही, कीर्तन ऐकत असाल तर उत्तर द्या, सूर्यास्त झालाय का? झालाय का? नाही. ही देवाची लीला आहे. आता देवानं सुदर्शन चक्र माघारी घेतलं, सूर्यास्ताला वेळ होता. अर्जुनाला कळलं देवाची कला आहे, जागेवर बाण मारला, पटकन जयद्रथ मेला. आता तुम्ही पटकन बोला, बाण मारला कोणी? कोणी मारला? अर्जुनानं. कुणाला मारला? जयद्रथाला. मेला कोण? जयद्रथ. पण आता कीर्तन ऐकत असाल तर सांगा, मेला कोणामुळं? मेला कोणामुळं? कोणामुळे मेला? देवामुळे. अगदी तसं आहे. देवा हे दिसत जरी माझं असलं तरी हा करणारा मायबाप तू आहेस. आणि मला सांग, जर तू माझा मायबाप आहेस तर माझा मायबापही तूच आहेस की. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. सामर्थ्याने वाक्य लक्षात ठेवा. जर विठ्ठल माझी माय आहे तर माझी माय कोण आहे? विठ्ठलच आहे ना. जर माझा बाप विठ्ठल आहे तर माझा बाप कोण आहे? विठ्ठलच आहे ना. मग जर तुझ्यामुळेच माझं सर्वस्व आहे तर मला ज्ञात असावं तू माझे मायबाप आहेस. आणि जिथं तू माझा मायबाप आहेस तिथं मला कळावं की माझा मायबापतही तुझाच अवतार आहे. तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. मग जर तुझ्यामुळेच सर्वस्व आहे तर मला हे ज्ञात आहे, जे माझं हित ज्याला मी जागा आहे, जे धर्म कर्म श्रेष्ठतेनं मला कळतंय, त्याचं कारण मी नाही, त्याचं कारण तू आहेस. आम्हाला या परस्परे एका नामाचीच अंतर आहे. हे तुझ्यामुळेच आहे. तर तुझा अवतार ज्यांनी घेतलाय हे त्याच्यामुळेच आहे. मग मायबाप माझे काय आणि तू काय? माझं वर्णन एकच आहे. संत देव आणि मायबाप याच्यात फरक नाहीये. आम्हाला या परस्परे एका नामाचीच अंतरे. या ज्ञान भक्ती सहज बघतू एकवटला मज तोची मीही केव्हा तुझं श्रुतही आहे. मला ज्ञात आहे आपुल्या संसाठी करोनी गेला. देव पहावया गेलो तिथे देवची होणी ठेलो. ज्या कुळात अखंड विठवाचं चिंतन आहे ते मायबाप विठ्ठलापेक्षा कमी नाही. त्याची श्रीमंती एवढी धनवान आहे, जिथं नामाचा अधिकार आहे, त्याच्या अधिकाराचं आम्ही वर्णन करू शकत नाही. मग अर्थात तू जर माझा मायबाप आहे तर माझ्या मायबापाच्या मुखात तुझं नामचिंतन याचा अधिकार तुझं आणि त्यांचं स्वरूप वेगळं नाहीये. मग माझं जे हित आहे हे मला कळावं की हे माझ्यामुळं नाहीये. मग नेमकं कोणामुळं आहे, मी जागा का आहे याचं वर्णन तू कोबराय.
होणार कुणी कन्यापुत्र होती जे मायबाप धन्य असल्याशिवाय सात्विक संतती जन्माला येत नाही. आता सात्विक कोणाला म्हणावं तर जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे जे बहुते सन्मान योगे सुधर्मासाठी सामर्थ्याने जे कष्ट करावं श्रेष्ठता वाढवावी पण केलेल्या गोष्टीचा उपकार ठेवू नये त्याला सात्विक म्हणा. आता संतांनी आपल्यासाठी किती केलं पण उपकार ठेवला का मला सांगा बरं. देवानं आपल्यासाठी किती केलं पण उपकार ठेवला का सांगा बरं. माईनं आपल्यासाठी किती केलं बापानं आपल्यासाठी किती केलं उपकार ठेवला का नाही दादा. करी लाभावी ना सात्विकता. सात्विक म्हणजे करणं तर भरपूर आहे करणं खूप आहे पण उपकार केलं मात्र नाहीये. अहो त्या जगाच्या मालकाने एवढं सर्वस्व दिलं तरी सामर्थ्याने कधी काही मागितलं नाही. फक्त थोडं प्रेमाचा बुके लाहाची दुष्काळ याच्या पलीकडे जगाच्या मालकाचं काही म्हणणं नाही. तोच उभा आहे वाटप आहे उभा भेटीची आपली काय प्रेम म्हणायचं जगाच्या मालकाचं. संतांचंही तसंच आहे दादा. काय कौतुक करू वारकरी परंपरेचं. आज ज्ञानोबा तुकोबा जवाई मुक्त सगळे नसतं काही नाही. या लाईटी सारखा जीव आहे कधी गच करून काय भरोसा नाही. फक्त ह्याचं कनेक्शन लूज आहे आपलं सगळं अवघडच आहे. मला आपल्याला ना वचनतनाचा काही तीळ मात्र मला नवल या गोष्टीचं वाटतं. आजकालची पिढी इतकी विचित्र झाली दादा. किती सामर्थ्यानं यांना कीर्तन भजन सांगा किती आवडीनं सांगा किती प्रेमानं सांगा. मी असं नाही म्हणत असंच करा